CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा विक्री संदर्भानं मकोका कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी येत असलेल्या प्रतिबंधित गुटख्याचे मोठे कंटेनर DYSP पथकाने पकडले आहे। या कंटेनरमधून तब्बल 50 लाख रुपये किमतीचा गुटखा विक्रीसाठी अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जात होता। शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरवट ते शेगाव मार्गावर या कंटेनरला अडवण्यात आले आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला दाखल झाले आहेत। त्यामुळे आता या प्रकरणात मकोका कायद्यानुसार कारवाई केली जाते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।